उठलो की आलोय आपण रानामध्ये. तर मित्रांनो चला आता घेतलं आपण गायांसाठी कलिंगड काढून. मित्रांनो इथं मधमाशा आल्यात कलिंगड खायला. काम बघूया आता आपण काहीतरी मित्रांनो. हे तर बघा मित्रांनो किती स्टाईल मध्ये बांधलंय. हे बटन मागं घ्यायचं आणि हे वळून घ्यायचं. पूर्ण पेटवायचा प्रयत्न करूया आपण. हे राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. सो मित्रांनो आता आपण उठलो की आलोय आपण रानामध्ये आणि इथं तुम्ही बघू शकता आपण आलोय आता आपण कलिंगडच्या रानात. सगळं तुम्हाला रात्री सांगितलं होतं की आपल्याला कलिंगड काढायचं आहे आज सकाळी. सो आपण आलोय आता इकडे कलिंगड काढायला मित्रांनो. अँड कॅरेट वगैरे आणलेत, बाकीचे येतं ते पाठीमागनं. आणि गायांना बी मित्रांनो कलिंगड ते काढायचे आपल्याला, म्हणजे जे की पाठीमागं राहणार आहे ते आपण काढणार आहे गायांसाठी. तर आता विकायला पण आपण काढणार आहे इकडं खाली. सो चला आता घेऊया आपण फटाफट काढून. आणि हे असे जे थोडेसे खराब वगैरे, म्हणजे खराब वगैरे नाही आहेत मित्रांनो, पण जे असे थोडेसे अनवॉन्टेड आहेत ते आपण काढूया. अँड ते आपण गायांसाठी न्यायचे आपल्याला घरी. तर चला आता काढूया आपण. आधी आता गायांना न्यायचे ते काढून घेऊ, मग ते भरून आपण डायरेक्ट गायांच्या तिथं टाकून येऊ. आणि मग जे आपल्याला विकायला न्यायचे ते आपण तसेच कॅरेटमध्ये भरून जाऊन देऊ बाजारला. तर चला आता फटाफट आपण घेऊया काढून. A few moments later. तर मित्रांनो चला आता घेतलं आपण गायांसाठी कलिंगड काढून. आता एवढी एक खेप मित्रांनो आपण टाकून येऊ. टाकूया आपण परत चांगल्या कलिंगड. चला मित्रांनो आता आलो आपण गायांचे कलिंगड घेऊन. अँड ह्याला टाकायचे होते बट अजून ह्यांचं काय खाऊन नाही झालं मित्रांनो. इथं बी आहे, त्यांचं बी आहे, फक्त ह्यांचं खाऊन झालं मित्रांनो. तर आता आपण ते नंतरच टाकूया. सो चला आता घेऊया आपण हे मित्रांनो कलिंगड खाली करून इथं. सो मित्रांनो इथं घेतले आपण कलिंगड काढून. अँड आता जायचं मित्रांनो परत आपण दुसरी खेप आणायला. तर चला आता जाऊया आपण अँड चांगलेवाले घेऊन येऊया. कॅरेट बी घेतले जातं बांधून. सो चला. तर मित्रांनो आता आलो आपण अँड काढून ठेवले कलिंगड वगैरे. तर आता चला फटाफट आपण भरून घेऊ अँड टाकूया ट्रॅक्टरवर. A few minutes later. सो मित्रांनो हे पण झाली दुसरी रेडी. तर ही न्यायची आपल्याला विकायला न्यायची मित्रांनो. ही टी व्ही आपण काढून घेतली नेऊया आपण खरी मित्रांनो. चला आता तर ऊन लागायला लागलं. उन्हाच्या आधी आपलं हे काम झालं. आता घरी न्यायचं अँड जाऊन द्यायचं डायरेक्ट बाजारला. सो चला. मित्रांनो आता आलो आपण घेऊन सगळं खरी. सो चला आता आवडूया. फ्रेश वगैरे करायचं आहे, आंघोळ वगैरे करून घेऊ. 2 hours later. सो मित्रांनो आता आपण फ्रेश होऊन जेवण वगैरे करून आलोय. आता आपण परत खाली इकडं कलिंगडच्या रानात, कारण की इकडं राहिले मित्रांनो आपले 1-2 कॅरेटच्या आसपास माल राहिला आहे. तर घेऊन आलो आपण आता पिशवी. आता ह्याच्यात भरून घेऊन जायचं मित्रांनो आपल्याला घरी, कारण की आता बाजारला बी जायचं आहे. सो आपण ह्याच्यात बांधून डायरेक्ट गाडीवर ठेवून देणार, गाडीवर पॅक करून. आणि गाडी हाय असं बाजारला घेऊन जातात असं नियोजन आहे. बघूया आता इथं किती माल आहे. भरपूर असेल तर 2 पिशवीत एक कॅरेट एका पिशवीत बसू शकतं. बघूया आता नेमकं कुठे आहे, भरून घेऊया आपण मित्रांनो. इथं कलिंगड टाकलेले खाऊन, तर त्याच्यावरती कशा मधमाशा बसलेल्या आहेत. कलिंगड खायला आल्यात मित्रांनो मधमाशा. आता होणार मित्रांनो मधामध्ये भेसळ. कलिंगड चारायचं जाणार मित्रांनो आता मधामध्ये. 1 hour later. मित्रांनो
चला आता आपले सगळे कामं आवडले. मम्मीला पण बाजारला वगैरे सोडून मी आले अँड परत मित्रांनो ही घेऊन गेले कलिंगड. आपल्याला जायचं होतं, चेंज करून बसलो होतो एकदम, बट गरजच नाही पडली. सो डायरेक्ट तसंच नेले बांधून वगैरे. आता परत मित्रांनो चेंज करायला लागेल आपल्याला. तर आता काम संपलं मित्रांनो, गायांचं पण झालेलं आहे काम. सो चला आता करूया थोडा वेळ आराम आणि मग आपलं थोड्या वेळ निघून उतरलं की मग आपलं काम होणार परत सुरू. सो चला आता करूया आपण आराम. सो मित्रांनो चला आता आपण आराम करून झाला अँड ऊन उतरलं आता. सो आता चाललो मित्रांनो आपण रानात. तर बघूया आपण काहीतरी काम बघूया आता आपण काहीतरी मित्रांनो, कारण की काम आपल्याकडे रानात गेले की कामच काम आहे. सो काम काही संपत नाही आपलं, त्यासाठी फक्त रानात जायचं आणि नजर फिरवायची, काहीतरी काम दिसून जाते. आता बघूया आपण काय काम करायचं काय नाही, कारण की चारा तर काढू, जर काय काम नसेल तर ते बी एक कामच आहे. सो ते चारा काढूया आपण जर काम नसेल तर, आणि बाकीचं बघूया काहीतरी. अँड चारा काढला तरी बी सकाळसाठी काढायचा आहे. आत्ताच्यासाठी मित्रांनो आपण कलिंगड वगैरे नेऊन ठेवलेले. सो काय अडचण नाही, आत्ता बी इव्हिनिंगचं बी काम होणार आहे आपलं त्याच्यातच. सो मित्रांनो आता इथं बी बघा, हे बी रान आपल्याला नीट करायचं आहे सगळं. इथलं बी नीट करून घ्यायचं आहे आपल्याला. हे सगळा काँग्रेस उगवला आहे, तर टोमॅटोचं अजून मित्रांनो तसंच आहे. सो ही पण नीट करायचं आहे आपल्याला. तर आता आपण बघूया मित्रांनो. आता मला वाटतं आपण मित्रांनो इथली ठिबक काढून घेऊ. आपण ठिबक काढायला घेऊया, कारण की हे नांगरायचं की नाही अजून बघूया. नांगरायची गरज पडली ते नांगरू बी शकतो आपण, बट बघूया आता काय होतंय. आणि नांगरायचं जरी असेल मित्रांनो तरी बी आधी वेळ पडली तर आपल्याला हे बेड सगळे फोडून घ्यायला लागतील. हे सगळे बेड फोडून वगैरे घ्यायचे अँड मग त्याचं ट्रॅक्टर प्रॉपरली चलेल. कारण की ह्याच्यावरती काय होतं मित्रांनो, एक चाक वर आणि एक चाक खाली असलं की मग ते बरोबर चलत नाही. तर त्यामुळे हे आपल्याला सगळे बेड प्लेन करून घ्यायला लागतील, म्हणजे काकऱ्या घालून घ्यावं लागतील. तर चला आता आपण करूया ह्याची ठिबक गोळा. तर आता मित्रांनो ह्या खालच्या साईडने हे असं जे बांधलेलं आहे खुटींना ते सोडून घेऊया. इथं बघा हे मल्चिंगच्या आतमध्ये इथं हे वाला, तर हे काढून वगैरे घ्यायचं मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो आता हे सगळे खालचे तारा दोऱ्यात सोडून घ्यायला लागतील आणि मग वाढायला सोपं जाईल. कारण की ते काठी तसंच ठेवली, खुटी जी आपण बनवली होती ते तशी ठेवली तर ते वाढायला प्रॉब्लेम करीन आणि सगळी गुतत येईल. तर वाढायला ताकद जास्त लागेल. तर आता फक्त आपण ते सगळं असे मोकळे करून घेऊया अँड मग तिकडच्या साईडला जाऊन मित्रांनो वाढायला घेऊया. चला आधी आता फटाफट 4-5 लाईनीचे काढून घेऊया. हे तर बघा मित्रांनो किती स्टाईलमध्ये बांधले. आता आपण घेतले, आपण काढून खालच्या साईडने मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. तर चला आता जाऊया तिकडच्या साईडला आणि वडायला घेऊया, म्हणजे गुंडाळायला. तिकडंच वडायला लागेल, कारण की पाईप त्या साईडनी ती काढायला लागेल अँड मग वडून घ्यायला लागेल मित्रांनो. तर आता घ्यायचं वडायला. मित्रांनो टोमॅटोचं कसं सिस्टम असतं तुम्ही तर बघितलं असेल नाही, आणि बघितलं नसेल तर मित्रांनो मागचे ब्लॉग जाऊन चेक करा. त्याच्यामध्ये आहे टोमॅटोचं पूर्ण सिस्टम, म्हणजे पूर्ण प्रोसेस होती मित्रांनो. आणि लावण्यापासून तर पूर्ण निघण्यापर्यंत अँड किती इन्व्हेस्टमेंट झाली ती, किती प्रॉफिट झालं ते पण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. सो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जाऊन चेक करा मित्रांनो. आता तर पूर्ण त्याच्यामध्ये काँग्रेस झालं आहे. सो आता इकडच्या साईड मित्रांनो इथं पाईप आहे. हा पाईप तो आता स्टेप बाय स्टेप एक काढून घ्यायचा. इथं आहे सगळं पण. तर मित्रांनो इथं ते पण असं ढकलायचं इकडं अँड जस्ट पुल करायचं बाजूला. पडून घेतलं की निघून येते. तर बघा हे बटन मागं घ्यायचं आणि हे वडून घ्यायचं.
चला आता फटाफट आपण तिकडचे काढून वडायला. सो मित्रांनो चला आता आपण घेऊया एक ठिबक आपण बाहेर वडू. मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला वडून घ्यायची, परत असं बांधून ठेवायचं. असं बांधून मित्रांनो ठेवायचं. ते आपलं काम सोपं होतं. नेक्स्ट टाइमसाठी सोडायचं आणि परत यूजमध्ये घ्यायची. तर चला आता फटाफट आपण अशा प्रकारे सगळ्या गोळा करून. A few moments later. सो मित्रांनो फायनली आता आपली सगळे ठिबक काढून झाली आता. अँड इकडं काढली अँड इकडं बी काढून घेतली मित्रांनो. सगळी टोमॅटोची जेवढी ठिबक होती तेवढी सगळी आपण तिकडं गवतापर्यंत काढून घेतली. इकडनं सुरू केली तिथे डायरेक्ट आपण ते गवतापर्यंत काढून घेतली मित्रांनो. 28 बेड होते तेवढे आपण सगळी काढून घेतलेली मित्रांनो. आता फक्त हा पाईप आहे, हा पाईप पण काढायचा आहे. बट विषय असा आहे की जे एक्स्ट्रा पाणी होतं मित्रांनो तिकडं आपण कलिंगडला मिरचीला सोडल्यावर, तर ते ह्याच पाईपातून मित्रांनो इकडं गवताला जातं. तर त्यासाठी हा पाईप आपण काढू नाही शकत सध्या. त्यामुळे मित्रांनो हा पाईप आपण नंतर काढणार आहे, जेव्हा आपल्याला हे पूर्ण साफ करायचं आहे तेव्हा, किंवा मग काहीतरी जुगाड लावूया तिकडं पाणी पूर्ण पॅक करायचं, तर तेव्हा आपण हे पाईप काढू शकतो. सो असं नियोजन आहे आता. तर आता ठिबक पूर्ण काढून झाली मित्रांनो. एकदा आता हे सगळं पूर्ण पेटवायचा प्रयत्न करूया आपण. जर हे जळून गेलं तर मित्रांनो ह्यातलं पण बी बरंचसं कमी होईल, जरा बी कमी येईल. मग आपण ह्याच्यात थोड्या काकऱ्या वगैरे घालूया अँड वाळायला ठेवूया. म्हणजे मग चेक करूया आपण काय करायचं ते, नांगरायचं की नाही. सो चला आता दिवस पण ऑलमोस्ट जायला आलेला आहे. आता घरी जाऊया अँड थोडंफार गायनला कडवळ वगैरे घरचं काढूया आपण. तर चला आता जाऊया घरी. तो मित्रांनो आता आपण घरी येऊन गायनला चारा वगैरे काढून चारा टाकून घेतला आता इथं. गायनला चारा टाकला मित्रांनो आता, अँड पाणी पण पाजून झालेलं आहे मित्रांनो. सो आता गायनचं काम पण संपलेलं आहे. आता होऊया आपण मित्रांनो फ्रेश. अँड पप्पा गेलेले आहेत मित्रांनो मम्मीला आणायला. सो ते येतील थोड्या वेळात ते. तर चला आता आपण फ्रेश वगैरे होऊया. सो मित्रांनो चला आता आपण फ्रेश झालो अँड आता करायचे जेवण मित्रांनो. मम्मी ते आलेत. सो आता जेवण वगैरे करायचं मित्रांनो अँड करायचा आराम आपल्याला. तर चला आता करू आपण ब्लॉगचा एंड. सो आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. राधे राधे.